भांड्यामध्ये तुम्हाला ऑइल करायचं आहे ते भांडं तुम्हाला गॅस ऑन करून आणि कमी फ्लेमवर तुम्हाला ते भांडं गॅसवर ठेवायचं आहे। तर त्याच्यात फर्स्ट इन्ग्रेडियंट जाईल आपलं मेथीदाणा। ते मेथीदाणा आपले केस गळण्यापासून आपल्याला मदत करणार आहे। ते फर्स्ट मेथीदाणे त्याच्यात जाणार आहे आणि मेथीदाणे गेल्यानंतर ना ते थोडेसे लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये जाणार आहे सेकंड इन्ग्रेडियंट, ते म्हणजे कांदा। तर तुम्ही चॉप केलेले कांदा हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा थोडासा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं थर्ड इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, तो म्हणजे कढीपत्ता। इथं कढीपत्ता आपले केस काळे राहण्यासाठी आणि केसांना संरक्षण देण्यासाठी काम करणार आहे। आणि फोर्थ इन्ग्रेडियंट टाकायचं आहे ते म्हणजे लसूण। लसूणमध्ये असतं सल्फर, त्यामुळे आपले केस इथं जे निघालेले आहेत किंवा जिथे चाई पडलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला केस येणार आहेत, त्यामुळे लसूण खूप इम्पॉर्टंट आहे। आणि हे पूर्ण मिश्रण तुम्हाला एक करायचं आहे आणि हे तुम्हाला तोपर्यंत 15 ते 20 मिनिट एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्या हेअर ऑइलचा कलर इथं एकदम ब्राउनिश होणार नाहीये। तर तुम्ही पाहू शकता की इथे माझं हेअर ऑइलचा कलर ब्राउनिश झालेला आहे आणि आता मी केलेला आहे इथे गॅस बंद। तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की आपलं जे ऑइल आहे जे बनून झालेलं आहे ते इथे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला ह्या ऑइलमध्ये टाकायचं आहे विटामिन ई चे 2 कॅप्सूल्स। हां, तर तुम्ही 1 टाकू शकता, 2 टाकू शकता, 3 टाकू शकता, ते तुमच्यावर आहे। इथं विटामिन ई चे मी फक्त 1 मंथसाठी आहे तर 2 ऑइल विटामिनचे 2 कॅप्सूल्स मी ह्याच्यात टाकलेले आहे। तर आता आपलं झालेलं आहे हे हेअर ऑइल बनून रेडी। तर तुम्ही एक छानपैकी डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये हे ते स्टोअर करून ठेवायचं आहे, कारण जेव्हा छान बॉटलमध्ये स्टोअर कराल तेव्हा तुम्हाला लावायसाठी एकदम जसं बुलावा येणार आहे बॉटल बघून की ये आणि मला अप्लाय कर। तर खूप खूप सुंदर हेअर ऑइल आहे आणि खूप छान आहे। तुम्ही ट्राय करा आणि स्वतःपर्यंत ठेवू नका, ट्राय करा, तुमचं खानपान चांगलं ठेवा, थोडंसं व्यायाम करा आणि हे हेअर ऑइल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा स्कॅल्पला मसाज द्या आणि छानपैकी रात्री लावून सकाळी धुवा। तर मी गॅरंटी देते की तुमचे गेलेले केस परत वापस येणार आहेत।